SK कुकिंग मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण साबुदाणा वडे बनवूया। त्याच्यासाठी मी हे बटाटे उकळून घेतले आणि आपले साबुदाणे भिजत घातले होते, मी छान भिजून गेले। बटाटे आपण सोलून घेऊया। एक तासभर पहिले उकळून घेतलेले मी बटाटे आपण हाताने मॅश करून घेऊया। हे वडे इतके सुंदर बनतात, तुम्ही पण बनवून बघा माझी रेसिपी कधीतरी। साबुदाणा टाकते मी। साबुदाणे मिक्स करून टाकले आहेत आपण। त्याच्यासाठी मी आता आपण ड्राय फ्रूट टाकतोय। आता मी तीळ घेतली आहे 2 चमचा। आता याच्यात थोडेसे मनुका आहे आणि काजू आहे, बदाम घेतले, तुकडे करून घेतलेत मी, हे पण टाकून घेऊया आपण। आता याच्यासाठी मी मिरची घेतली कापून, मिरची टाकते। जिरा पावडर घेते आणि मीठ आपल्या चवीप्रमाणे घ्या। थोडेसे शेंगदाणे घेते। आता हे सगळं आपण एकजीव करूया। थोडीशी कोथिंबीर टाकते बारीक चिरलेली। आता हे कालवून घेतलंय। आता मी बाइंडिंगसाठी आहे ना राजगिराचं पीठ घेते। शिंगाडाचं पीठ पण घेऊ शकता, नाही तर आरारोट असतं ना ते पण घेऊ शकता। बाइंडिंग साठी घेते मी, मिक्स करून घेऊया। एवढंच टाकायचं की चांगलं अशी बाइंडिंग झाले पाहिजे। हे बघा असं हातात व्यवस्थित होते बघा। थोडंसं हातावर तेल घेऊया आणि जेवढे छोटे मोठे तुम्हाला साईजचे वडे बनवायचे तेवढे साईजचे वडे बनवू शकता। असे चपटे चपटे असे गोल। हे बघा असेच बनवून घेऊया सगळे। आरामात फिरताय। बघा असे वडे तयार करून घेतलेत।
आता याच्यावर आपण काजूच्या एक असं लावूया. तेल गरम झालं का बघूया. छान गरम झालं आहे तेल. आता तळायला घेऊया. हे बघा काजू लावलाय मी असं. जेवढे कढईमध्ये बसतील तेवढे टाका. माझी कढई छोटी आहे ना म्हणून मी 4च टाकले. 5 बसतील तर 5 टाकूया. पलटी करूया आपण. थोडासा गॅस कमी ठेवायचा, नाही तर मध्ये कच्चे राहतील, बाहेरनं शेकून जातील. आता मी पलटी केले आणि गॅस कमी केला आहे. एका साईडने बघा. आता मग पलटी केलं आहे. आता परत पलटी करून असं उलट पलट करून व्यवस्थित कडक होतील. खालवर खालवर करत राहायचं. हे बघा किती छान कलर आला आहे. आपले वडे झाले तयार. काढून घेऊया. आता याच्यात काढून घेते मी. हॉटेलमध्ये भेटतात ना असे पण भेटणार नाहीत. हे बघा किती सुंदर बनले. बाकीचे पण असे तळून घेऊया आपण. कारण की ते राजगिराचं पीठ आहे ना ते एक दुसऱ्याला चिटकून जातं. ते नंतर मग ते सुट्टे पडतात ते आरामात. आता आपण पहिला घाण काढला आहे. आता दुसरा काढते. हे पण रेडी झाले आपले. एकदम कुरकुरीत झाले मस्त. तर बाकीचे आहेत ना ते पण तळून घेऊया. हे बघा आपले साबुदाणा वडे झाले आहेत ड्रायफ्रूटचे. आता हे तुम्ही पण नक्की बनवा. लाईक शेअर सबस्क्राईबर करा आणि आमची रेसिपीला असाच प्यार द्या. याच्यासोबत तुम्ही शेंगदाण्याची तिळाची अशी मिक्स करून चटणी बनवू शकता. मी चटणी बनवली नाही, आम्ही असंच खाणार आहे. आमच्याकडे उपास नाही आहे तरी पण मी तुम्हाला दाखवासाठी बनवते. आमच्याकडे कोणाचाच उपास नाही आहे पण तुमच्यासाठी मी दाखवते.
माझ्या रेसिपीला नक्की लाईक शेअर सबस्क्राईबर करा आणि कमेंट करा. प्लीज कमेंट करा. थँक्यू.